नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा मी आपल्यासोबत घेऊन आलेलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्रामध्ये एक चर्चा या ठिकाणी सुरू झालेली आहे. एका महिलेच्या विषयी सुरू झाली आहे. कारण एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत असताना या वर्षभरामध्ये अनेक जणांनी लढा देण्याचा प्रयत्न केला, अनेक जणांनी वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु मराठा समाजानं त्यांना या ठिकाणी साथ दिलेली नाहीये. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि विश्वासपात्र मनोज जरांगे पाटील हेच आमचे नेते राहतील, तेच आमचे संघर्ष योद्धे राहतील, अशी भूमिका मराठा समाजानं महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहे. परंतु याच कालावधीमध्ये एका महिलेचं आंदोलन चर्चेमध्ये येत आहे. ते वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येते. राजश्री उमरे पाटील, त्यासोबत राजश्री राठोड, त्यासोबत राजश्री नाईक, हे तीन महिला नसून एकाच महिलेचं नाव आहे. आणि मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या उपोषणाला बसलेल्या आहेत. यांची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यावं, मराठवाड्यातल्या मराठा समाजावर अन्याय होतोय अशी भूमिका घेऊन त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. वास्तविक पाहता मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर जो आरक्षण न मिळाल्यामुळे अन्याय झालेला आहे ते आरक्षण देण्याच्या संदर्भात लढा उभा केलेला आहे. शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न हाताळण्यासाठी लढा सुरू केलेला आहे. यासोबत मुस्लिम समाज असेल, धनगर समाज असेल किंवा बारा बलुतेदार असतील, यांच्या आरक्षणासाठी सुद्धा भविष्यात आपण लढा उभा करू हे सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्रातला वेगवेगळ्या जाती धर्माचा व्यक्ती हा प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभा राहताना पाहायला मिळतोय. पण या परिस्थितीमध्ये राजश्री राठोड ज्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपोषण सुरू केलेलं आहे, या नेमक्या कोण आहेत? कारण त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये येणं काय, उपोषणाला बसणं काय, पहिले 2-3 दिवस त्यांच्याकडे कोणी लक्षही दिलं नाही, दुर्लक्ष केलं. मात्र राजकीय सूत्र हल्ली, सरकारी सूत्र हल्ली आणि अचानकपणे राजश्री राठोड यांच्या आंदोलनाकडे मीडियाही पळाली. अनेक सत्ताधारी नेते पुढारी हे सुद्धा त्या ठिकाणी पळाले आणि लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे संपूर्ण मीडियाचा, महाराष्ट्र आणि राज्य सरकारचं फोकस झालेला असताना ते फोकस त्या ठिकाणावर हलवून आपल्याकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न राजश्री राठोड यांनी आपल्या आंदोलनातून केलाय, असं मराठा सेवकांचं मत आहे. मित्रांनो, राजश्री राठोड वास्तविक पाहता त्यांची 3 आडनावं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजश्री नाईक सुद्धा मिळत आहे, राजश्री उमेर पाटील सुद्धा मिळत आहे. आणि दुसरी गोष्ट, नांदेड जिल्ह्यातल्या माहूर या ठिकाणी त्या भारतीय जनता पार्टी युवती शाखेच्या तालुका अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होत्या. त्यांनी काम केलेले, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या आदेशाने त्या आजपर्यंत काम करत होत्या, ही सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांनी स्वतःच एक छत्रपती शंभूराजे यांच्या नावाने एक संस्था स्थापन केली आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा अनेक राष्ट्रपुरुषांच्या विषयी आपले व्याख्यानं सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. मित्रांनो, हे व्याख्यानं समाजसेवा म्हणून नाही तर निश्चितपणे याचं मानधन घेऊन त्यांनी व्याख्यानं दिले असा सुद्धा आरोप त्यांच्यावर होतोय. अशा अनेक ऑडिओ क्लिप या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचे अनेक प्रकरणं जे आहेत ते डीएस न्यूजच्या माध्यमातून मी आपल्यासमोर आणणारच आहे. परंतु आताचा जो सध्याचा मुद्दा आहे, त्यांनी जे आमरण उपोषण सुरू केलं त्यामध्ये त्यांनी थेट सरकारला इशारा दिला, 17 सप्टेंबर पर्यंत जर तुम्ही आम्हाला मराठा समाजाला आरक्षण ओबीसीचं दिलं नाही तर 17 सप्टेंबर रोजी मी त्या ठिकाणी देहत्याग करेल असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीमध्ये आपणही त्या ठिकाणी जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला. एक गोष्ट लक्षात आली की राजश्री राठोड यांच्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जास्त संख्येनं पाहायला मिळाले. त्यासोबतच जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय झालेले, जे प्रामाणिक उद्देशाने सक्रिय झालेले होते मराठा समाजसेवक, मराठा व्याख्याते, हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित दिसले. परंतु एक घडामोड लक्षात आली. अनेक ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप ज्या व्हायरल होत आहेत त्यातून एक गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी व्याख्यान देण्यासाठी किंवा भाषण करण्यासाठी ज्या वक्त्यांना बोलवलं गेलंय त्यांना मानधन दिलं गेलंय. तुम्ही फक्त पैसे घ्या आणि या ठिकाणी येऊन बोला, एवढंच फक्त त्यांना सांगण्यात आलेले. आणि मित्रांनो, जरांगे पाटील यांच्या सभेमध्ये असं कुठंही दिसलेलं नाही. एकही रुपया तुम्ही कुणाला देऊ नका, कुणाकडून घेऊ नका असं त्यांनी थेट जाहीर सभेमधून सांगितलंय. तुमच्या स्वतःकडून जर होत असेल तरच तो कार्यक्रम घ्या. आणि जरांगे पाटलांच्या जेवढ्या सभा झालेल्या आहेत, जेवढे मेळावे झालेत, घोंगडी बैठक होते, आंदोलन होत आहेत, या आंदोलनात तमाम मराठा समाजानं स्वतःच्या खिशातून एक रुपया त्या ठिकाणी जमा केलेला आहे. आणि याच निधीमधून जरांगे पाटलांचे वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. यामध्ये कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांचा किंवा सत्ताधाऱ्यांचा किंवा विरोधकांचा हस्तक्षेप नाही किंवा आर्थिक लाभ
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये कुठेही नाहीये. लोकसहभागातून ही चळवळ सुरू आहे हे स्पष्टपणे दिसत आहे आणि म्हणूनच जरांगे पाटलांची ही चळवळ, हे आंदोलन मोडीत काढणं सत्ताधाऱ्यांना कठीण झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडचं लक्ष हे दुर्लक्ष व्हावं आणि तिसरीकडे लक्ष जावं यासाठी राजश्री राठोड यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावरती होतोय. भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या असलेल्या या राजश्री राठोड यांनी आतापर्यंत भाजपसाठीच काम केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या विचाराने त्यांनी काम केलं आहे आणि त्यासोबत त्यांनी व्याख्यानं देऊन मानधन घेऊन सुद्धा आपलं त्या ठिकाणी इमेज तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्या ज्यावेळेस उपोषणाला बसल्या त्यावेळेस त्यांच्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं. ह्या कुठून आल्या, कोण आहेत, काहीच माहिती नव्हतं. परंतु जयश्री पाटील असं त्यांनी, राजश्री पाटील असं त्यांनी नाव सांगितलं. त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलणं सुरू केलं, मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेगळी चूल आणि वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, त्यावेळेस मात्र सोशल मीडियावर त्यांच्या पूर्ण फेसबुक पेज असेल, इंस्टाग्राम पेज असेल किंवा आणखी जिथं कुठं असतील ते ज्यावेळेस चेक केलं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की त्यांचं आडनाव हे राजश्री राठोड पण आहे, राजश्री नाईक पण आहे आणि राजश्री पाटील पण आहे. त्या विवाहित आहेत ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी लपून राहिलेली नाहीये आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर त्या नेत्यांच्याच संपर्कामध्ये असल्यानं त्याच पद्धतीनं जरांगे पाटीलच्या विरोधात त्या काम करतायत, मराठा समाजामध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी काम करतायत असा आरोप मराठा सेवकांनी थेट सोशल मीडियावरूनच त्यांच्या विरोधात या ठिकाणी केलेला आहे. अनेक वर्तमानपत्रातल्या बातम्या असतील, फोटो असतील, हे सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यामुळं राजश्री राठोड यांच्या आंदोलनामागे नेमकं कोण आहे हे जे काही प्रकरण आहे हे सगळं जनतेसमोर आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरचा जो विश्वास आहे मराठा समाजाचा तो नव्हताच, किंबहुना काही समाज बांधवांचा असेल तो सुद्धा त्या ठिकाणी उडालेला आहे. हे सुद्धा मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. जरांगे पाटील यांना सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया विचारली त्यावेळेस त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. त्यांनी एकच सांगितलं, तमाम मराठा समाज, गरजवंत मराठा समाज यांना न्याय मिळावा, ओबीसीचं आरक्षण मिळावं आणि ती मुलं शिक्षणात असो, नोकरीत असो, कुठंतरी अधिकारी झाली पाहिजेत, एवढंच मला पाहायचंय. मला बाकी कुणाविषयी काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही. मराठा हा जागरूक आहे, समाज जागरूक आहे, त्यांना खऱ्या गोष्टी, खोट्या गोष्टी सगळं कळतं. षडयंत्र कोण रचतंय आणि कुणाचं षडयंत्र आहे हे सुद्धा त्यांना समजतं. एवढीच प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी अधोरेखित केलेली आहे. यातून सगळं काही बाहेर आलं आणि मित्रांनो, विशेष म्हणजे राजश्री राठोड आंदोलनाला बसल्यानंतर तात्काळ ज्यावेळेस सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया सुरू झाल्या, प्रचार सुरू झाला, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नेते पटापट राजश्री राठोड यांच्या त्या आंदोलनाच्या व्यासपीठावर आले. त्या ठिकाणी त्यांची तडजोडी केल्या, त्यांचं काय म्हणणं आहे तेही ऐकून घेतलं. मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करू, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असंही त्यांनी सांगितलं. त्यांचं उपोषण सोडण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला. अनेक सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या बातमीदारांना त्यांनी आंदोलन मागे घेतल्याच्या सुद्धा बातम्या दिल्या. परंतु 12व्या दिवशी राजश्री राठोड यांची प्रतिक्रिया एका सोशल मीडियातून माध्यमातून बाहेर आली. अगदी खणखणीत आवाजात, उपोषणाच्या 12व्या दिवशी अत्यंत खणखणीत आवाजामध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की कोणी काही म्हणो, आपलं मत, आपले विचार त्यापासून ढळू देऊ नका. आपल्याला आंदोलन करायचंय आणि 17 सप्टेंबरपर्यंत आपल्याला मराठा समाजाला आरक्षणच मिळवून घ्यायचंय. मुख्यमंत्र्यांनी समिती नियुक्त केली, दीपक केसरकर या ठिकाणी येत आहेत, अतुल सावे या ठिकाणी येत आहेत, असं सुद्धा त्यांनी खणखणीत आवाजामध्ये माध्यमांसमोर सांगितलेलं आहे. आणि मराठा समाजाला 17 सप्टेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही तर 18 सप्टेंबरची पहाट आम्ही पाहणार नाही असा सुद्धा पुन्हा त्यांनी खणखणीत आवाजामध्ये इशारा दिलेला आहे. मित्रांनो, 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवस जर उपोषण झालं तर उपोषणकर्त्याचा आवाजही निघत नाही, तो बोलूही शकत नाही, त्याचे ओठही चिकटलेले असतात. अशी परिस्थिती जरांगे पाटलाच्या आंदोलनात संपूर्ण देशाने या ठिकाणी पाहिलेली आहे. मग त्यांनी किती दिवस आंदोलन केले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु तब्बल 12व्या दिवशी ज्यावेळेस राजश्री राठोड माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत त्यावेळेस त्या अगदी खणखणीत आवाजामध्ये प्रतिक्रिया देताना सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळालेले. त्यांच्या आंदोलनाविषयी आपल्याला बिलकुल शंका नाहीये, त्या काही नाटक करतायत असंही आपल्याला म्हणायचं नाहीये. परंतु जरांगे पाटील जर मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी लढा देत असतील तर स्वतंत्र आंदोलन करण्याची गरज राजश्री राठोड यांना का पडली हा समाजामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या विषयावर बोलणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण या आंदोलनामध्ये लाखो नव्हे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झालेला आहे, कुणीतरी निधी पुरवलेला आहे, असे अनेक पुरावे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत. त्याचं या ठिकाणी मी सत्य आहे की असत्य आहे मी याबद्दल खुलासा करणार नाही. परंतु जे व्याख्याते आहेत, जे भाषण करताय आहेत, त्यांच्या ऑडिओ क्लिप ज्या व्हायरल होत आहेत त्यामध्ये ते स्पष्ट सांगतायत की आम्हाला
या ठिकाणी आंदोलनामध्ये येऊन भाषण करा, तुम्हाला पैसे दिले जातील, तुम्ही पैसे घ्या आणि भाषण करा, बाकी तुम्हाला काही घेणं देणं नाही, एवढं फक्त सांगितलं गेलं. आणि जरांगे पाटलांच्या टीममध्ये जे व्याख्याते होते किंवा भाषण करणारे होते किंवा चळवळीमध्ये काम करणारे होते त्यांनाच त्या ठिकाणी पैसे देऊन बोलवण्याचं सुद्धा षडयंत्र राजश्री राठोड यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडत आहे. बोलणारा व्यक्ती ऑडिओ क्लिपवर स्पष्टपणे सांगतोय, मला असं वरून सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही भाषण करतात, तुम्ही या, तुम्हाला काय असेल ते मानधन आम्ही देऊ. असे अनेकांचे त्यांनी नावं सुद्धा त्या ठिकाणी सांगितले, अनेक जण यासाठी तयार झाले असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, याच बातम्या पुन्हा काही गोदी मीडियाचे चॅनल, हे टीव्ही चॅनल असतील किंवा सोशल मीडियावरचे चॅनल असतील, युट्यूब चॅनल असतील, हे दाखवत आहेत आणि मराठा समाजामध्ये फूट पडली, जरांगे पाटलांच्या विरोधात मराठा समाजाचे नेते बोलू लागले, अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल करतायत जेणेकरून मराठा समाजामध्ये दुफळी निर्माण व्हावी आणि जरांगे पाटलांपासून काही मराठा समाज वेगळा व्हावा यासाठी सुद्धा प्रयत्न करतायत. परंतु मराठा समाज कधी नव्हे, तो पहिल्यांदा एकवटलाय, एकत्र आलाय आणि त्याला कोणीही फोडायचा प्रयत्न केला, कोणीही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी तो वेगळा होत नाही, होणार नाही, असं चित्र या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय. हे कदाचित सत्ताधाऱ्यांच्या अजूनही लक्षात येत नाही आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या तर लक्षातच येत नाही अशी स्थिती या ठिकाणी दिसते. जे आंदोलन राजश्री राठोड असतील, राजश्री पाटील असतील, राजश्री नाईक असतील, त्यांनी जे सुरू केले हे सगळं उलटलंय भारतीय जनता पार्टीवर. कारण त्यांच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टीच आहे आणि जरांगे पाटलांची इमेज खराब करण्यासाठी, आंदोलन बदनाम करण्यासाठी आणि आंदोलनामध्ये फूट पाडण्यासाठीच भारतीय जनता पार्टीनं प्रयत्न केलाय. असाच संदेश तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजामध्ये गेलेला आहे आणि त्यामुळं राजश्री राठोड यांच्या आंदोलनानं मराठा समाजाला तर काही फायदा होणार नाही किंवा मराठा समाज त्यांच्या पाठीमागे उभाही राहणार नाही, परंतु त्यांनी केलेल्या आंदोलनामुळं होता नव्हता तो सुद्धा मराठा समाज आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात उभा राहताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचे पडसाद, त्याचे परिणाम हे भाजपला सहन करावे लागतील आणि यामध्ये सगळ्यात मुख्य नाव येत आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं आणि प्रवीण दरेकर यांचं. कारण प्रवीण दरेकर यांनी सांगितलं होतं की जरांगे पाटील यांच्या विरोधात आम्ही अभियान राबवतोय. अनेक इतिहास तज्ज्ञ असतील, घटना तज्ज्ञ असतील किंवा जाणकार मंडळी असतील किंवा चळवळीतले कार्यकर्ते असतील, जे मराठा समाजाचे असतील, ते जरांगे पाटलांच्या विरोधात आम्ही या पद्धतीनं समाजामध्ये उभा करतोय आणि समाजाला जागृत करतोय असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं होतं. आणि त्याच अभियानाचा भाग राजश्री राठोड यांचं आंदोलन असू शकतं अशी शंका मराठा सेवक या ठिकाणी उपस्थित करतायत आणि जरांगे पाटलांनी सुद्धा याला दुजोरा दिलेला आहे. मित्रांनो, ही घटना अत्यंत मला महत्वाची वाटली, मी आपल्या समोर शेअर केली. कारण जे नाव राजश्री राठोड, राजश्री पाटील, राजश्री नाईक या नावानं सामोरं येत आहे, भारतीय जनता पार्टीची तालुका अध्यक्ष म्हणून येत आहे, मराठा समाजासाठी आंदोलन करतायत असंही येत आहे. जर त्या राठोड असतील तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एवढा पुळका त्यांना कसा आला असा प्रश्न मराठा सेवक उपस्थित करतायत आणि DS न्यूजला सातत्यानं फोन लावून या संदर्भात खरी माहिती द्यावी अशी मागणी केली. म्हणून ही मागणी व्हिडिओ आपल्यासमोर या ठिकाणी देतोय. परंतु यामध्ये शोधत असताना अनेक घडामोडी, अनेक विषय हे DS न्यूजच्या हाती लागलेले आहेत, ते सुद्धा आपल्या समोर मी लवकरच आणणार आहे. कारण राजश्री राठोड आणि त्यांचे वेगवेगळे कारनामे काय आहेत किंवा त्यांच्याबद्दल काय बोललं जातंय हे सुद्धा माध्यमांच्या समोर येणं गरजेचं आहे. कारण समाजाच्या सोबत राहून समाजाचा विश्वासघात कोणी जर करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सुद्धा वाचा पडण्याचं काम आपलं आहे. राजश्री राठोड या समाजाची दिशाभूल करतात की नाही हे सुद्धा लवकरच लक्षात येईल. परंतु हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, तात्काळ प्रतिक्रिया द्या. कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे, कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.